Now we are going to start our next chapter, that is partial differentiation. Before this, we have completed our expansion of functions. The MCQs of expansion of functions I have uploaded on our teaching diary. Just follow that link. You will get that all MCQs. And if you have any problem, then once again we will discuss that all MCQs. And today we are going to take a test on successive differentiation. And after that we will take a test, unit test for third chapter, that is expansion of function. Okay. Now we are going to see partial differentiation. Now tell me that differentiation, how to define, how to say we can take derivative or we are differentiating a term. What it exact mean? Yes. पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण डेरिव्हेटिव्ह कधी घेतोय किंवा कसं घेतोय आपण, किंवा डिफरन्शिएशन याची डेफिनेशन कुणी सांगू शकेल का मला? येस. फंक्शन जोपर्यंत डिफरन्शियल आहे तोपर्यंत करणे. व्हॉट इज मीन बाय डिफरन्शिएशन? ही जी मेथड आहे डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशनचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? काय म्हणतोय आपण? आपण 12वी शिकलेलं आहे इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन, बरोबर आहे ना? डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. Yes, anybody? Splitting of function. Okay, splitting of function. Reduce the function. Change of function. Yes, ऍक्च्युअल काय करतोय आपण? डिफरन्शिएट करतोय, म्हणजे डिफरन्शिएशन म्हणतोय आपण ह्याला. तर डिफरन्शिएशन म्हणजे काय तिथं एक्झॅक्टली? येस. डिपेंडेंट व्हेरिएबल. सिंपल वर्ड मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, दॅट्स ओके. Finding a function. हा बोला की. सो इकडे थोडंस लक्ष द्या. डिफरन्शिएट करतोय म्हणजे एक्झॅक्टली काय करतोय आपण? सो देर इज अ चेंज इन वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अनदर व्हेरिएबल. म्हणजे ऍक्च्युअल काय मेजर करतोय आपण? त्या पर्टिक्युलर जे काही फंक्शन आहे त्याच्यामधला जो चेंज आहे तो चेंज आपण मेजर करतोय, अँड दॅट इज द डिफरन्शिएशन. बरोबर आहे ना? डिफरन्शिएशन कसं घेताय तुम्ही? डेरिव्हेटिव्ह कसं घेताय? रेट ऑफ चेंज ऑफ. आता सपोज इथे या ठिकाणी आहे, मी लिहिलं इथं, लुक ॲट दिस, dt by ds. हा, रेट ऑफ चेंज ऑफ टाइम विथ रिस्पेक्ट टू Respective is. येस. बरोबर आहे ना? म्हणजे आपण काय करतो, एखाद्या व्हेरिएबल मधला चेंज, व्हेरिएबल म्हणण्यापेक्षा एखाद्या फंक्शन मधला चेंज आहे तो मेजर करण्यासाठी ऍक्च्युअल आपण डिफरन्शिएट करतो ते त्या फंक्शनला. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, डिफरन्शिएशनची प्रोसेस आहे, दॅट मीन्स वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्हज ऑफ दॅट गिवन फंक्शन. वॉट एव्हर दॅट फंक्शन इज देअर, वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्हज ऑफ दॅट फंक्शन अँड इट इज कॉल्ड ॲज अ differentiation. Now for our syllabus there is a chapter multivariable differential calculus. It's nothing but partial derivative or partial differentiation.
Earlier it was known by a name partial differentiation. So what are going to study in this chapter? First, partial derivatives. How we are going to take the derivatives? Partially. Then chain rule. Already we know about that chain rule. Then total derivatives of functions. After that, there is a theorem, Euler's theorem of homogeneous function. Then change of independent variables. ओके, आता याच्यामध्ये काय काय शिकणार आहे आपण? पार्शियल डेरिव्हेटिव्ह शिकतोय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर शिकतोय, त्याच्यानंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन शिकतोय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन शिकतोय. ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत, हाऊ टू टेक दॅट डेरिव्हेटिव्ह, हाऊ टू टेक दॅट डेरिव्हेटिव्ह, वी नो अबाउट दिस ऑल. बरोबर आहे ना, प्रत्येकाने आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण. ठीक आहे, थोडंसं आपण पुढे जाऊयात आता इथं. So look at this. Just I am taking that partial derivative or partial differentiation. या ठिकाणी आपण याची डेफिनेशन बघूयात, पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं किंवा पार्शियल डिफरन्शिएशन कसं घ्यायचं. आता मला एक सांगा, d by dx. Look at this. d by dx of x raised to n. What is the derivative of this function? n X into raised to n minus 1. n into x raised to n minus 1. आता हे झालं सिंपल डेरिव्हेटिव्ह. आपण जे शिकलेले आहेत आतापर्यंत कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगू शकतोय आपण. म्हणजे आधी आता हे जे झाले तिथे बघा, आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. d by dx of e raised to x. What is the derivative of this function? E raised to x. E raised to x. Then d by dx of 4x square. 8x. 8x. आता हे झाले अल्जेब्रिक फंक्शन. मग सपोज आपण जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतले, d by dx of cos x minus sin Minus Minus sin. Minus sin x. sin x. हे झालं ट्रिग्नोमेट्रिक. त्याच्यानंतर याच टाईपचं आपण जर घेतलं, d by dx of cot x. What is the derivative of cot x? Minus cos x square x. Minus cos x square x. ठीक आहे, आता हे सगळे बेसिक डेफिनेशन माहिती आहेत. मग आता मला कुणी पुस्तकातलं एखादं डेफिनेशन सांगू शकतं का की आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेतोय? डेरिव्हेटिव्ह कसं घेत होतो म्हणजे त्याचं एक डेफिनेशन आहे, आपली पर्टिक्युलर डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन आहे ती पुस्तकात आपण 12वी शिकलेली आहे? हे आठवतंय का बघा, एफ ऑफ एक्स प्लस एच. एफ ऑफ एक्स इथे एक्स एचच्या ऐवजी ए पण असू शकतं. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ ए. आता मी तुम्हाला हिंट दिली, लिमिट ॲज एक्स टेन्स टू एच. RHD and LHD. येस येस येस, लिमिट ॲज एक्स टेन्स टू एच. इथं काय येतंय? F of x plus h minus f of एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस F of A. of a. Of A. एफ ऑफ ए डिवायडेड बाय x minus आठवतंय का? हे डेफिनेशन सिंपल डेफिनेशन आहे. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ ए और एफ ऑफ प्रिन्सिपल आहे. डिवायडेड बाय h एच. बरोबर आहे. जर हे लिमिट एक्झिस्ट होत असेल, हा. if this limit going to be exist, then we can get a derivative of that given function. ही झाली आपली बेसिक डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. लिमिट एक्झिस्ट होते म्हणजे त्या ठिकाणी त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो. बरोबर आहे ना? जर लिमिट एक्झिस्ट होत नसेल तर त्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही. सो हियर इट इज द बेसिक डेफिनेशन विच वी हॅव लर्न्ड इन 12th स्टँडर्ड. ओके, हे झाले बेसिक डेफिनेशन्स. आता त्याच्यानंतर आता पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये आपण काय शिकणार आहे? आता डेरिव्हेटिव्ह, आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आपण मगाशी बघितलं. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? सपोज आय वॉन्ट टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. लुक ॲट दिस, 2x plus 2y. I have two variables, variable x and variable y.
आणि याचा डेरिव्हेटिव्ह ह्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू वाय. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन with respect to x and with respect to y? 4. How we are taking that? Look at this. थोडंसं बघा इकडे लक्ष द्या. d by dx of मी काय करते बघा आता d by dx of 2x plus 2y. एक सिंपल एक्झाम्पल घेतलेला आहे. कन्फ्युज होऊ नका. काय विचारलं इथं? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x ओनली. 2 plus 2 2 plus 2 plus 2 into dy by dx. 2 plus 2 into dy by into dx. dy by 2 into dy by dx. हा ठीक आहे. मग आता विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचंय मला. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y. हाऊ वी आर गोइंग टू टेक 2 दॅट? dx upon dy 2 plus into 2. dx by dy plus 2. 2 into dx dx by dy Plus 2. प्लस 2. ओके. आता थोडस आपण ह्याच्यातनं बाहेर पडूयात. ज्या वेळेस आपण दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय, दॅट टाइम ऍक्च्युअल आपण काय करतोय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय. पार्शियल म्हणजे आता इथे बघा या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एकदा घ्यायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय एकदा घ्यायचा आहे. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतोय आपण? हे कंप्लीट डेरिव्हेटिव्ह झाला, बरोबर आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतोय? या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे एक फंक्शन हा आपण कॉन्स्टंट ठेवतोय, एक व्हेरिएबल हा कॉन्स्टंट ठेवतोय आणि दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. मीन्स लुक एट दिस. इफ वी हॅव हिअर 2x plus 2y, the partial derivative of this function with respect to x, it is denoted by dou by dou x. याला डॅबा म्हणतात, काही जण डो म्हणतात. डो बाय डो एक्स और partial derivative of given function with respect to x. Dou by dou x of 2x plus 2y is equal to what we are getting here? Simply 2. Because whenever we are getting the derivative of this given function with respect to x only, that time we are keeping this second variable as a constant. Do you understood this? Yes, ma'am. yes ma'am Whenever we are taking derivative of the given function with respect to x only, that variable y considered as a constant. Therefore, the derivative of this y will be 0. Means here we are getting only 2. In same way, if we are taking derivative of the given function with respect to y, that time this x considered as a constant term. So here we are getting the derivative of this function with respect to y, it will be simply 2. And such type of differentiation is called as partial differentiation. Such type of differentiation is called as a partial differentiation. समजलं प्रत्येकांना हे? Yes, ma'am. Yes, ma'am. आता Yes, ma'am. सपोज आता इथं बघा, हे क्लिअर करते मी. सपोज आता 3 व्हेरिएबल्स आहेत. आता इथे ऍडिशन घेतलं त्यामुळे ते सोपं झालं आपल्याला घेताना. x इंटू वाय असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन आता हा आहे z इज इक्वल टू, कन्सिडर केला z इज इक्वल टू x इंटू वाय और z इज इक्वल टू f ऑफ एक्स वाय. म्हणजे काय म्हणतोय? z हा x आणि y मधला फंक्शन आहे. z हा x आणि y मध्ये फंक्शन आहे. सो z इज इक्वल टू f ऑफ एक्स वाय. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. आता बघा इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस f द गिवन फंक्शन और पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस z. तुम्ही इथे z पण म्हणू शकताय किंवा f पण म्हणू शकताय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू x और इट कॅन बी पुट ॲज डो f बाय डो x. तुम्ही फंक्शन f म्हणू शकताय किंवा z म्हणू शकताय. ओके. नोटेशन्स कोणते पण असतील ते मॅटर करत नाही. फक्त पहिला नोटेशन लक्षात ठेवायचं की हा डो आहे. डो म्हणजे काय? पार्शियल. याचं मिनिंग असते आहे पार्शियल. डो और डॅबा. ओके. मग आता हे दिलेलं फंक्शन जे आहे z इज इक्वल टू f ऑफ एक्स वाय. इफ यू आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन with respect to x,
So that time we are getting that dou z by dou x is equal to काय असेल सांगा आता ते डेरिव्हेटिव्ह Why? Y. y. Wow. In same way, derivative of this given z with respect to y, it will be simply x. 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 ठीक आहे. मग आता याची थोडीशी डेफिनेशन आपण बघूया तिथं. पुस्तकी डेफिनेशन जे काही आपण बुक्स मध्ये शिकणार आहे किंवा बुक मध्ये आहे त्याची डेफिनेशन बघूयात आपण इथं. सो हियर आय एम गिविंग दॅट. सो पार्शियल डिफरेंशिएशन, लेट z is equal to f of xy be a function of two variables x and y. Okay, there are two functions x and y. The derivative of आता जी डेफिनेशन बघितली तीच फक्त मी तुम्हाला लिहून दाखवते इथं. द डेरिव्हेटिव्ह ऑफ z with respect to x treating as y is a constant is called as partial derivative of z with respect to x, and it is denoted by dou z by dou x or f of x only or dou f by dou x. In same way or similarly, if we are taking derivative of this z with respect to y treating x as a constant term, it is called as a partial derivative of z with respect to y, that is dou z by dou y or f of y or dou f by dou y. हे टू व्हेरिएबल्स मधले झाले. सपोज देर आर थ्री व्हेरिएबल्स असतील म्हणजे एफ ऑफ एक्स वाय झेड असेल, एफ ऑफ एक्स वाय झेड असेल तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड इज इक्वल टू एफ सॉरी इथे झेड नको आता दुसरी व्हेरिएबल घेऊयात. सपोज आपण ते डब्ल्यू घेऊयात. डब्ल्यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय झेड असेल तर या ठिकाणी काय असणार डो डब्ल्यू बाय डो एक्स, त्याच्यानंतर डो डब्ल्यू बाय डो वाय आणि डो डब्ल्यू बाय डो झेड. म्हणजे ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय त्यावेळेस वाय आणि झेड कॉन्स्टंट असणार आहेत. विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय त्यावेळेस एक्स आणि झेड कॉन्स्टंट असणार आहेत. विथ रिस्पेक्ट टू झेड घेतोय त्यावेळेस एक्स आणि वाय कॉन्स्टंट कन्सिडर करायचे आपण. अँड सच टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज आर नोन ॲज पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज. प्रत्येकाला समजलं हे? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आता आपण ह्याच्यामधले म्हणजे तीन फंक्शनचं बघितलं होतं आपण मगाशी. सो हियर इफ यू आर टेकिंग दॅट u इज इक्वल टू f of x by z. So partial derivative of this u with respect to x keeping y and z constant. Then partial derivative of this u with respect to y keeping x and z constant. And partial derivative of this u with respect to z keeping x and y constant. हे तिन्ही टर्म्स ज्यावेळेस आपण कन्सिडर करतोय त्यावेळेस इथं हे कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. ओके. आता काही एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल्स बघूयात. मला रूल्स कोणी सांगेल का
जे रूल्स आपण यूज करतोय, बेसिक रूल्स ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ते रूल्स सांगताय तुम्ही मला कुणी? येस प्लीज. d by dx of u एक plus v is equal to du by Just I will write here rules of differentiation. So first rule, d by dx of u plus v u plus v, additionचा equal rule. to हा सांगा. du by dx du by dx plus dx dv by dx. dx ठीक है. Okay. Second rule, d by derivative dx of of u given minus v. function u minus v. हाँ, du by dx minus dv by dx. du by dx minus dv by dx. The next, d by dx of u into v. हाँ, u into by dx. u into dv by dx. u into dv by dx म्हणजे फर्स्ट फंक्शन तसंच ठेवायचं, सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, u by प्लस dx. हां प्लस v into इंटू d u by dx. ओके, त्याच्यानंतर d by dx of u d by by v. dx is equal to u by v U by V. नेक्स्ट फोर्थ, derivative of u by v. Apply that u by v rule here. v into du by dx. v minus x v into derivative of u minus u into dv by into dx. derivative of v Upon upon divided by V square. divided by square. t square. v These are the basic rules of differentiation, addition, subtraction, multiplication and division. Here's rule. These same rules we are using for partial differentiation. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. जसे हे रूल्स आपण सिंपल डेरिव्हेटिव्हचे जे रूल्स वापरतोय तेच रूल्स आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हला सुद्धा अप्लाय करू शकतोय. ओके, now we are going to see some examples, basic examples. If z is equal to sine of x plus y, sine of x plus y, then partial derivative of z with respect to x and with respect to y. Please tell me that. Therefore, dou z by dou x. dz. Dou z. Here we are calling it as dou or daba. Yes. Partial derivative of this function with respect to x. Cos y. Cos X. cos x. cosec x. हा x प्लस y तसंच कन्सिडर करणार आपण, सेपरेटली नाही करू शकत ना, ब्रॅकेट तो साइन कॉमन घेऊन आपण नाही घेणार. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ x प्लस वाय, सो इट इज कॉस ऑफ x प्लस वाय. y कॉन्स्टंट असल्यामुळे तिथं तो 0च राहणार आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार, ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे ना. इन सेम वे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y, what we are getting here, Cos of x plus y. cos of x same cos of x plus y into derivative of x is 0 and derivative of y is 1. 1. इथे into 1 राहणारच आहे आपला. जस्ट आय हॅव नॉट टेकन देअर, म्हणजे 1 असणारच आहे तिथं. ठीक आहे. नेक्स्ट, इफ z इज इक्वल टू, सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण इथं. इफ z इज इक्वल टू log of x plus y,
Tell me the derivative of this z, partial derivative of z with respect to x, keeping y constant. 1 upon x plus y. 1 upon x plus 1 y. upon X plus x plus y into 1. then partial One. derivative of this z with respect to y. Same. Same. We are getting 1 upon x plus y into 1. The next. Third example घेऊयात आपण इथं. Sin inverse of x by y. Z is equal to sin inverse of x by y. Now tell me the derivative of this z, partial derivative of z with respect to x first. काय असेल सांगा आता इथं. 1 upon 1 1 upon 1 root of upon 1 minus square root of हा yes 1 upon square root of 1 upon square root under of root 1 minus x 1 square minus y minus X upon y. y square. Bracket square. square root ब्रॅकेट of स्क्वेअर y कशाला square. येणार आहे. Y square. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असणार आहे ना. मग x by आता y. x च्या y ठिकाणी minus x बाय x y square. आहे. Y. ह्या असं घेऊयात नंतर सिम्प्लिफाय करूयात. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू x इट इज 1 अपॉन y. बरोबर आहे ना. Yes. मग आता हे जे स्क्वेअर रूट आहे त्याला सिम्प्लिफाय करूयात. देअरफॉर डो झेड बाय डो एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर. ओके इथं काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर इंटू 1 अपॉन वाय. मग आता परत हा वाय स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर तो वाय येणार आणि हा 1 अपॉन वाय आहे. मग हा परत वाय न्यूमरेटर मध्ये जाईल. देअरफॉर डो झेड बाय डो एक्स is equal to we are getting as 1 upon square root of y square minus x square. y square minus x square. Simply y square minus x square. कारण हा इथला y आणि हा square root of y square it will be by. तो न्यूमरेटर मध्ये जातो. न्यूमरेटर मध्ये आणि हा डिनॉमिनेटरचा y दोन्ही कॅन्सल होतात. So we are getting 1 upon square root of y square minus x square. In same way, we are taking derivative of this function with respect to y, keeping x constant as 1 divided by square root of 1 minus x square by y square into derivative of 1 upon y. x constant तसाच राहिला. Derivative of 1 upon y. dy by x. काही पण सांगताय का. Derivative of 1 upon y with respect to y. मग मॅम आपण वरती 1 upon y नुसतं घेतलं की काय u घेतलंय? by v. u by v. इकडे बघा थोडस. हा x कॉन्स्टंट आहे. x बाय y आहे. x कॉन्स्टंट घेतला. x इंटू 1 अपॉन y आहे. मग x तसाच राहिला. 1 अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येतोय. मायनस 1 अपॉन y स्क्वेअर येतो ना. काय येतोय. Minus 1 upon y square. सिंपल रूल आहे. सपोज y कॉन्स्टंट राहिला असता. y कॉन्स्टंट राहिला असता आणि 1 अपॉन x होता आपलं. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणते मी आता. तर काय असेल. हा y कॉन्स्टंट इंटू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर राहिला. 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो सांगा मला. -1 upon x Minus square. 1. विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर बरोबर आहे ना. आणि हा. 1 अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल तर Minus 1 upon y बरोबर square. आहे. मग मी तेच घेतलंय ना इथं. हा x कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवला आणि 1 अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन y स्क्वेअर. इज इट ओके. येस ओके. Yes, ma'am. आता मगाशी हे जे वरचं घेतलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ डो झेड बाय झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलंय. एक्स बाय वाय
1 अपॉन वाय कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतोय, त्यामुळे तो 1 अपॉन वाय घेतलेला आहे या ठिकाणी. पण आता इथं एक्स कॉन्स्टंट असणार आहे आणि 1 अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू वाय, सो मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर, म्हणजे इथं काय आलं एक्स अपॉन वाय स्क्वेअर मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. ओके, याला सिम्प्लिफाय करूयात आपण. मग आता इथं काय येणार आहे वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. मग हे सिम्प्लिफाय जर केलं तर याचं आन्सर आपल्याला मिळतं minus x upon y root of y square minus x square. येस मायनस एक्स अपॉन वाय इंटू डो झेड बाय डो वाय, डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू मायनस एक्स डिवायडेड बाय वाय इंटू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ y square minus x square. This is the answer. Everyone understood this? Yes, ma'am. Yes, ma'am. या स्टेपचे एक दोन एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या डोक्यात बसून जाईल ते. Just I'm going to clear all this. The next example I am taking that third example, no? It is given function z is equal to, we are taking as cos inverse of x upon y. Cos inverse of x upon y. Taking derivative of this z with respect to x, keeping y constant, it is dou z by dou x. Dou z by dou x is equal to cos inverse of x by y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. पहिल्यांदा cos inverse चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? minus मायनस 1 1 अपॉन, हा प्लीज टेल मी square दॅट, root of square root of 1 1 minus minus x x square divided by y square. Okay, into Into 1 upon y. derivative of x by y with respect to x, 1 upon 1 upon y. 1 upon y. परत सिम्प्लिफाय करूया त्याला. सो मायनस 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ y square minus x square divided by y square into 1 upon y, which is equal to minus, हा y square चा स्क्वेअर रूट घेतला तो y येतोय, सो मायनस y डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ y square minus x square into 1 by y. So y get cancelled. We are getting that answer as minus 1 divided by square root of y square minus x square. Is it okay? yes, ma'am. आता याच्यानंतर आपण काय करतोय, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा आहे. सो डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू, पहिला डेरिव्हेटिव्ह तसंच राहणार आहे, मायनस कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस इनवर्स ऑफ एक्स बाय वाय, सो 1 अपॉन square root of 1 minus x square divided by y square into derivative of x by y, it will be x upon minus y square. ठीक आहे, परत याला सिम्प्लिफाय करूयात. इथं मायनस इंटू मायनस प्लस मिळेल. therefore dou z by dou y is equal to, look at this, x upon, आता मी दोन्ही एकत्र लिहिते इथं, x upon y square into, आता हा स्क्वेअर रूट आपण कॅल्क्युलेट करूयात अगोदर, y square minus x square divided by y square. मग आता हा y square चा स्क्वेअर रूट घेतला तो y येतो, त्यामुळे इथं काय होतंय बघा, डो झेड बाय डो वाय इज इक्वल टू एक्स अपॉन, हा y बाहेर घेतला, याच्यामधला एक y कॅन्सल झाला, सो एक्स अपॉन y इंटू स्क्वेअर रूट ऑफ y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. समजलं प्रत्येकांना हे? Yes, ma'am. ओके. Yes, मग आता ma'am. नेक्स्ट एक्झाम्पल सांगते मी, इथे सांगा त्याचा आन्सर मला काय येतं.
Just I'm getting that next one. Fourth. Z is equal to tan inverse of x by y. इथं y by x घेते आता मी. सांगा y by x. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि विथ रिस्पेक्ट टू y. डो z बाय डो x. सिम्प्लिफाय करून सांगा मला. डो z बाय डो x इज इक्वल टू. सिम्प्लिफाय करून सांगा म्हणते मी, डायरेक्टली नका सांगू. आन्सर सिम्प्लिफाय करून सांगा मला. What is the derivative of tan inverse of x? 1 by 1 plus x. 1 upon x square. 1 upon 1 plus x square. बरोबर आहे. tan inverse of x म्हणलं. आता इथे tan inverse of x च्या ऐवजी y by x आहे. minus y upon x square plus y square. आन्सर काय आलं? मायनस मायनस येतं. नाही प्लस पॉझिटिव्ह येते प्लस येते. y डिवायडेड Y बाय x divided स्क्वेअर प्लस by- y स्क्वेअर येतं. प्लस वाय येस स्क्वेअर. येस. ह्याचा आन्सर येतं y डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सगळ्यांनी सॉल्व्ह केलं? y upon x square plus y square. In same way, derivative of this given function with respect to y, please tell me that. x Plus minus? मायनस minus Yes, x minus x divided by upon x square plus y square. y square. This is the answer. Okay. त्याच्यानंतर next example सांगते मी तुम्हाला इथं. If z is equal to x raised to y, then tell me the derivative of this z with respect to x, partial derivative of this z with respect to x, keeping y constant. Dou z by dou x. Yes, who will going to answer this? y into x raised to y minus 1. Yes, y into, कारण y कॉन्स्टंट म्हणले ना आपण, त्यामुळे इथे काय असणार आहे? y into x raised to y minus 1 आला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मला सांगा डो झेड बाय डो वाय. आता या ठिकाणी x कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू वाय Raised Yes, into- x raised to X y raised to y into लॉग एक्स log x. log x. Very good. This is the answer. हे सिंपल एक्झाम्पल जर तुम्हाला लक्षात आले तर बाकीचे जेवढे आपण एक्झाम्पल्स घेणार आहे पुढचे तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. द नेक्स्ट एक्झाम्पल जस्ट आय एम टेलिंग यू. तर थोडंसं मोठं एक फंक्शन घेऊयात आपण या ठिकाणी. So here I am writing that z is equal to, if z is equal to ax square plus by square plus 2abxy, then find dou z by dou x and dou z by dou y. ओके. आता या ठिकाणी हे दिलेलं फंक्शन आहे. जस्ट इट इज an equation. So here partial derivative of z with respect to x we are taking as. Tell me that derivative now. 2ax A constant, that is so 2a into x, derivative of x square, that is 2x plus. plus by square. How you are taking that by square? Because here it is partial derivative, and whenever we are taking partial with respect to x, remaining variables considered as a constant term, and derivative of constant term is always 0. Okay, so here by square is a constant and derivative of by square will be 0. Okay, Plus 2 so here 2ab. 2 2aby. Yes, very good. In same way, we are taking derivative of this z with respect to y.
is equal to, please tell me that. 0 plus 2by plus Plus 2 2by 2by, Two yes, y, plus 2ab, 2ab x. 2ab. x. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी सपोज हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, या टाईपमध्ये सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण. So here it is second example. If u is equal to e raised to x sin x into sin y, then find dou u by dou x, then find dou u by dou x and dou u by dou y. हा, आता मला पहिल्यांदा डो यू बाय डो एक्स कोण सांगेल? सूरज फाटे आहेत का? Who is going to tell me that dou u by dou x? आदर्श. पंगाळे आहे का? पंगाळे. ma'am e raised to x into sin y into cos x plus श्रेयस धुळराव. Yes, who is going to tell me that? आहेत का तिथं? श्रेयस, सौरभ, रोल नंबर 19, 20. Yes, ma'am. 19. बोला, आन्सर सांगा. डो यू बाय डो एक्स सांगा. Yes, partial derivative of u with respect to x. ma'am e raised to x into sin E y raised into to cos x sin x x plus plus sin sin आता x या into ठिकाणी बघा, sin y ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो त्यावेळेस हा साइन वाय कॉन्स्टंट ठेवलाय, त्यामुळे मी ते साइन वाय बाहेर ठेवते आणि डेरिव्हेटिव्ह घेतो ई रेस टू एक्स साइन एक्सचा. या ठिकाणी तुम्हाला यू इंटू व्ही रूल अप्लाय करावा लागणार आहे. ई रेस टू एक्स cos x प्लस ई रेस टू एक्स कॉस एक्स. cos x. साइन वाय कॉन्स्टंट आहे. मग आता सेम डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. या ठिकाणी ई रेस टू एक्स साइन एक्स कॉन्स्टंट राहणार e raised to x sin x into cos y. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय दॅट इज Cos y. cos cos y. y Okay. Next, if u is equal to next example, if u is equal to x cube plus y cube plus x cube y square. Yes, partial derivative of this function with respect to x. 3x square plus 0 3x square plus 0 plus plus 2xy square. 3x square 3x square y square. Y square. हाँ, हे हरिता सरांना विचारा की तो मुलगा आला होता इथं. हा, नॉट एक मिनिट. ठीक आहे, नंतर कॉल करा. हो हो. नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस u विथ रिस्पेक्ट टू y. y square 3 raised to 3
वाय स्क्वेअर प्लस Plus 2y into टू एक्स क्यूब वाय. क्यूब वाय. y ओके. square. वाय स्क्वेअर कुठे येणार? फक्त वाय येणार ना. या ठिकाणी फक्त वायच राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. If u is equal to sin x divided by cos y. Sin x divided by cos y. Tell me the derivatives. Derivative of u with respect to x and derivative of u with respect to y. Yes, please. cos x upon cos y. Cos x upon cos Cos y. x cos y. 1 upon cos y तसंच ठेवला इथं. आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आला इथं? cos x cos upon x upon cos y. Upon cos y. cos. हा. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to y. Sin x Minus sin y. Plus sin x upon Minus a upon cos. Minus Sin x. sin x. sin x upon sin y. Sin y. Sin y. तो sin. हे बरोबर आहे का रे? No ma'am. Is it correct? No. Sin x Sin x into cos y. You guys 1 upon cos y. 1 upon cos y. cos. 1 upon cos y. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. Sin x into sec x tan x. sec x tan x कशाला येणार आहे? 1 upon cos y आहे ना. 1 upon under root 1 minus 1 upon cos y. sec y येणार का? Sec y येते की मॅडम. हा sec y. Sec sec y. y चा डेरिव्हेटिव्ह सांगा. Sec y Sin x into y. हे y जे टर्म tan आहे x. चुकीचं सांगितलंय आपण. तर या ठिकाणी काय असेल? sin x Sin अगोदर x. घेतलं हम्म. आणि हा जो 1 upon cos आहे हा. तो काय असेल तुमचा? Sec x. sec Sec y. x. sec y. Y sec y आहे y तो. Y. sec y चा डेरिव्हेटिव्ह Sec y y tan y. into tan y. sec y into Tan tan y. y. tan y. ओके. या ठिकाणी हे तुझं डेरिव्हेटिव्ह असणार आहे. नेक्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर. वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट. आता हायर ऑर्डर मध्ये कसं असणार आहेत बघा. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घेतोय. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन नंबर ऑफ टाइम्स. ओके. म्हणजे आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करतोय? पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला आणि परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय. दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतोय. दॅट इज सेकंड ऑर्डर. पण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करतोय? पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतोय, थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतोय. म्हणजे कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह घेत जातोय. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर म्हणजे मोर दॅन वन टाइम. ओके. सो हिअर वी आर टेकिंग दॅट partial derivative of higher order. आणि हे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय तर त्या ठिकाणी आपण ज्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय नंबर ऑफ टाइम्स डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. सपोज 3 टाइम्स असेल म्हणजे आता डो यू बाय डो एक्स म्हणजे आता आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतोय. आता इथं बघा जस्ट आय एम टेकिंग दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन यू आहे. याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे मला. तर मी काय करणार आहे? डो यू बाय डो एक्स. परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला परत. या दिस इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे कसं असणार आहे? डो बाय डो एक्स ऑफ डो यू बाय डो एक्स. याला लिहिणार कसं मी?
Dou Dou 2y dou upon u by dou x x square. square. y Okay, upon Bharat, if I am square. taking the derivative of this function dou 2u by dou x square with respect to x, so it can be written as dou cube u by dou x. Okay, these are the higher ordered derivatives, higher ordered partial derivatives. ओके, मग आता या ठिकाणी काही एक्झाम्पल बघूयात आपण. So going for the first example. If u is equal to x cube y plus xy cube, then find dou 2u by dou x square and dou 2u by dou y square. First of all, we are taking that given function, that is u is equal to x cube y plus xy cube. Then derivative of this function with respect to x, that is dou u by dou x, is equal to, here y is a constant, therefore derivative of this function is 3x square into y plus y cube. Now once again we are taking derivative of this function with respect to x, derivative of this first derivative with respect to x. So here dou u by dou x, we have 3x square y plus y cube. Once again taking derivative of this function with respect to x, that will be 6xy and plus y cube, that is 0. 0. Okay, this is, we are denoting by dou 2u by dou x square, that is equal to 6 into xy. In same way, if we are taking derivative of this given function with respect to y, it will be dou u by dou y, and the derivative is x cube constant, derivative of y is 1 plus x is constant and derivative of y cube, that is 3y square. So it will be 3xy square. And after that we are taking second order derivative, means again we are taking derivative of this given function dou u by dou y with respect to y. So it will be dou 2u by dou y square. And what is the derivative of x cube with respect to y? It will be 0. And derivative of 3xy square with respect to y, keeping x constant, it will be 6 into 6xy. xy. Got it? Here it is the partial derivative of higher ordered functions. Okay. Next, if I am taking that the function, if u is equal to, second example I am taking here, if u is equal to e raised to x into y square, then find dou 2u by dou x square and dou 2u by dou y square, finding out that second order derivative of given function. Then consider that given function u e raised to x into y square, first order derivative of given function with respect to x, it is dou u by dou x is equal to y square constant, and derivative of e square with respect to x, it is e raised to x itself, and answer is e raised to x into y square. Then for taking derivative of this given function, once again with respect to x, it gives dou 2u by dou x square, dou 2u by dou x square, which is equal to e raised to x as it is, means derivative of e raised to x number of times, you will get that e raised to x only. So e raised to x into y square constant. Then after that,
derivative of that given function with respect to y, dou u by dou y is equal to e raised to x constant. What is the derivative of y square? It will be 2y. 2y. So here 2 into e raised to x into y is the first derivative of given function u. Similarly, if you are taking once again derivative of dou u by dou y with respect to y, what we are getting here? 2 2 constant, into e raised to x 2 constant, into e raised to x. and derivative of y with respect to y, it will be 1. So the answer is 2 into e raised to x. Everyone understood this? Yes, ma'am. Is it okay? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Then next. If u is equal to sine inverse of, if u is equal to sine inverse of x by y, then prove that x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to 0. Look at that given function. What we have, that is u is equal to sine inverse of x by y. Okay, taking derivative of this function with respect to x. What is the derivative of this function? 1 upon square root of 1 minus x square by y square into derivative of x upon y with respect to x, that is 1 divided by y. Okay, after simplification we get that dou u by dou x is equal to, हा 1 minus x square divided by y square याला simplify करूयात आपण. So it will be y divided by square root of y square minus x square into 1 upon y, and y will get cancelled. We are getting that dou u by dou x, it is equal to 1 divided by square root of y square minus x square. And in proof, what we have to show there, x into dou u by dou x. So I am taking that one term, that is means multiplying by x to this given derivative. So it will be x into dou u by dou x is equal to x divided by square root of y square minus x square. ओके, ही झाली एक टर्म. आता याच्यानंतर आपण सेकंड टर्म घेतोय. सेकंड टर्म म्हणजे काय घेणार आहे इथं? डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन फंक्शन with respect to y. Okay, so dou u by dou y, dou u by dou y is equal to 1 divided by square root of 1 minus x square by y square into derivative of x by y with respect to y, it is minus x upon y square. Okay, याला सिम्प्लिफाय करूयात. So dou u by dou y is equal to y divided by square root of y square minus x square into, in bracket we have minus x upon y square. 1 y will get cancelled. So what we are getting here, dou u by dou y is equal to, एक cancel झाला, इथं काय असेल, minus x upon y into square root of y square minus x square. आता आपल्याला पुढची टर्म काय लागणार आहे, y into dou u by dou y. म्हणजे या दिलेल्या हे जे काही आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेला आहे त्या डेरिव्हेटिव्हला आपण y ने मल्टिप्लाय करतोय. सो y into dou u by
डो वाय इज इक्वल टू मायनस वायनी मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरचा एक वाय कॅन्सल होईल. राहती कोणती टर्म मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ y square minus x square. Suppose this is the first expression and this one is the second expression. Adding 1 and 2. Adding 1 and 2. Therefore x into dou u by dou x plus y into dou u by dou y is equal to x upon square root of y square minus x square minus x upon square root of y square minus x square, which will be 0. 0. Hence the proof. समजलंय प्रत्येकांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, या ठिकाणी थोडंसं आपण थांबूयात.